हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। बघा आज अजून आम्ही बाहेर चाललेलो। तुम्ही म्हणसाल रोजच बाहेर, हां थोडंफार कामं असते ती दुपारच्या वेळेलाच करावी लागतात। परत मग तिथनं आल्यानंतर साड्या होत्या मला पिको फॉलला, त्या केल्या। बघा अजून ह्या साड्या होत्या पिको फॉलला, त्या साड्या पिको फॉल करायच्या होत्या। मशनीवर तर करून झाल्या पण हातशिलाई वगैरे राहिलेली। मग काल आज ती जांभळी साडी आणि कालची एक हिरवी साडी, दोन्ही साड्या सेम होत्या बरं का, आणि वेगवेगळ्या कस्टमरच्या होत्या। मग त्या हातशिलाई वगैरे करून घेतली। परत 4 वाजता सगळी कामं ही आवरली। मग लगेचच अनारशाचं पीठ, हे पीठ रविवारी संध्याकाळी करून ठेवलेले होते। तुम्ही बघितलेलं त्या व्हिडिओमध्ये की सगळं करून ठेवलेलं मी झाकून, त्याच्यावर मी आज डबा उघडते आणि बघा चांगलंसं मळून घेतलं। आणि आता ही जरा फडफडीत आहे, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं झालं पण थोडंसं मग मळून घेतलं, जरासा दुधाचा शिंपडा दिला त्याला आणि चांगलं एकदम एकजीव करून घेतलं। आणि लगेचच मग अनारशी करायला घेतली आणि खसखस घेतली, गोळे करून घेतले आणि खसखस ताटात टाकली आणि त्याच्यावर फिरवलं, लगेचच तेलात टाकलं। आणि अजिबात अनारसा फिसकटला नाही किंवा काय झालं नाही, पातळ झाला नाही, एकदम एक नंबर खायला चवीचं व्यवस्थित। आणि कसं आहे माहिती आहे का, ज्याला अनारसे खायचे होते ना त्यालाच म्हणजे सगळ्यांना चांगले वाटले आणि सगळ्यांनी पोट भरून खाल्ले। आणि ज्याला खायचा होता ती तर मन समाधानानं खाल्लं, म्हणला मम्मी लयच भारी झाल्यात अनारसे। आणि कशी वाटली तुम्हाला अनारसेची रेसिपी ते पण सांगा मला कमेंटमध्ये। हे बघा अनारसे कसे दिसतात आपले अनारसे, बघा ही बघा प्रतिक्रियासुद्धा केली, कसे चवीला झाल्यात वगैरे। ही आम्ही जेवत होतो रात्री, मग लगेचच आधी चुलीवर भाकरी वगैरे करून घेतल्या, बघा अनारसे करून घेतले, मग चुलीवर भाकरी वगैरे करून घेतल्या। आणि परत हे अनारसे बघा फोडून सुद्धा तुम्हाला दाखवतो कसले भारी झाल्यात अनारसे। असं म्हणजे कडकपणा वगैरे काहीच नाही। आणि मी कसं काय केलं ना, गुळ घातलेलं त्याच्यामुळे ते अनारसे एकदम मऊ लुसलुशीत, ज्याला दात नाही आहेत ते माणूससुद्धा खाऊ शकतो, इतके मऊ अनारसे झालते। आणि लगेचच मग बघा सगळं आवरून केलं आणि अनारसे वगैरे झाले। परत ही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। जिरे मोहरी तडतडली बघा चांगली, लगेचच मी त्याच्यात मग थोडा कांदा असा बारीक चिरून घेतलेला होता। मग कांदा चिरून घेतला आणि लगेचच कांदा पण टाकला त्या तेलात। मी 2 गड्डे तर बारीक कांदा चिरून घेतलेला। आता मला तर सकाळचा टाईम नसतो म्हणून मी मुलीलाच सांगितलेलं। आमच्या अक्षरा कांदा टमॅटो असलं म्हणजे काय पण असू दे, चिराचिरीची कामं सगळी चिरून वगैरे देते ती। आता तुम्ही म्हणसाल की कांदा लाल भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यात टमॅटो वगैरे टाकून घ्यायचं। बघा माझं इकडं बी काम चाललेलं आणि पलीकडे बी एक भाजी करत होती, ती पण हलवायचं काम चाललेलं। हिंग, हळद, आलं लसूण पेस्ट हे सगळं मी त्या भरीतमध्ये टाकून घेतलं बरं का। टमॅटो बघा बारीक चिरून घेतलेला होता, तो पण मी टाकला आणि चांगलं एकदम शिजेपर्यंत, म्हणजे टमॅटो चांगलं मऊ होईस्तोवर मी काय केलं तर माहिती आहे का, चांगलं त्याला परतत होते। कारण का म्हणलं एकजीव झालं पाहिजे ना, त्याच्यामुळे मी चांगली परतून घेत होती।
आणि वांगी लगेचच मी त्याच्यात टाकून घेऊन बघा चांगली परतत होते. आणि कॅमेरा धरायला कोणसुद्धा नव्हतं. काय झालं होतं मुळात स्टँड लावायचं होतं, पण गडबड होत होती म्हणून मी काय केलं, स्टँड लावलं नाही आणि माझा बोट नेमका त्या कॅमेऱ्यावर गेला. म्हणून ती कसं थोडंसं इग्नोर करा बरं का ताईंनो. बघा सकाळची तर भरपूर गडबड असते, त्या गडबडीत सुद्धा सगळं करावं. आणि सकाळ सकाळ उठल्यापासून बघा कामांची लगबग चालूच असते. भरपूर अशी कामं असते, ती देवपूजा वगैरे, झाड लोट पाणी. आणि त्याच्यात काय होतं माहिती आहे का, कधी आमच्या आमच्या वॉटर सप्लायच्या पाण्याचं तर कधी काय टायमिंगच नाही आहे. भेटू ताईनं उद्याच्या ब्लॉग.